अवैध धंद्याविरोधात 11 मार्चपासून सविता वसावे यांचे आमरण उपोषण. खुलेआम अवैध धंद्यांचे व्हिडिओ व्हायरल. नंदुरबार प्रतिनिधी. जिल्ह्यातील वाढत्या अवैध व्यवसायाविरोधात आणि पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सविता विजय वसावे यांनी येत्या 11 मार्च 2026 पासून धडगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. धडगाव पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर मटका, पत्त्यांचा जुगार आणि अवैध वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचे व्हिडिओ पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याचे वसावे यांचे म्हणणे आहे. पोलीस अधिकारी अवैध धंद्यावाल्यांकडून लाखो रुपयांचे हप्ते घेत असून त्यांना पाठीशी घालत असल्याचा खळबळजनक आरोप निवेदनात केला आहे. 12 डिसेंबर 2025 रोजी दाखल झालेल्या एका गुन्ह्यात पोलिसांनी जाणीवपूर्वक सौम्य कलमे लावून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असून 3 महिने उलटूनही साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले नाहीत. या लढ्यासाठी श्रीमती वसावे यांनी बिरसा फायटर्स आणि बिरसा आर्मीसह जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांकडे पाठिंबा मागितला आहे. जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा आणि शहादा परिसरात अवैध धंद्यांनी डोकं वर काढलं असून पोलीस प्रशासन कोमात असल्याची टीका आता नागरिकांकडून होत आहे.